कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही म्हणजे मला मान्य आहे की यो तुझा संसार आहे, पण खरं सांगू का, मला का नाही कवा कवा वाटतं तुझं हे आहे ना तेच बरं आहे बघ। कशा पायी विचार करतीस त्या घरात यायचा? अजिबात येऊ नकोस, लय वाईट माणसं आहेत बघ तिथं। का ग, काय झालं आता? अगं काय सांगू आता, गुरावांनी राबून घेतात मला तिथं। अगं पण तुला जायचंच होतं ना त्या घरात? वय पर आता काय बी पूर्वीसारखं राहिलं नाही बघ। मावशी तर मला उपकार केल्यावानीच वागवत असते, तुझ्याबद्दल तर काय बाय बडबडत असते, पर अधिपती एका शब्दानं तिच्या पुढे बोलतील तर शपथ। म्हणजे आता माझं तरी मत कुठं चांगलं होतं तुझ्याबद्दल, मला बी चुकीचंच वाटायचं की, पर म्या जेव्हा तुला अनुभवलं तेव्हा मला तुझं मन कळलं, म्हणून आता त्रास होतो ग त्या समध्या गोष्टींचा मला। असू देत ग, जसं तुला कळलंय ना तसं त्यांनाही कळेल एखादे दिवस। कसलं कळतंय त्यांना, लय आडगेत बघ दोघं बी मायलेक। मावशी आपली गुबू गुबू करती आणि यो नंदीबाईला मान हलवतोय। मला तर वाटतं का नाही तुझं नशीबच वाईट आहे बघ, का तू त्या घरात येऊन पडलीस। फारच त्रास झालेला दिसतोय तुला। सॉरी, मला घ्यायला लागेल फोन। हॅलो, सॉरी सॉरी, मी काल जरा तुम्हाला खूपच उशिरा फोन केला। हो हो, आपण ते करतच आहोत, पण मी तुम्हाला एका वेगळ्या कामासाठी फोन केला होता। तुम्ही ते मला प्रेझेंटेशन दाखवलं बघा, त्यामध्ये एक फोटो होता हॉस्पिटलचा, तर मला त्या फोटोविषयी जरा माहिती हवी। म्हणजे तो फोटो कुठला आहे, कुठलं गाव आहे त्या फोटोमध्ये वगैरे। अहो हॉस्पिटलचे एकच फोटो आहे त्यात। नाही, जरा पर्सनल काम आहे माझं, थोडी माहिती कळवाल ना प्लीज? ओके ओके, थँक्यू। फक्त प्लीज प्लीज लवकर कळवा। ओके, थँक्यू। हां, थँक्यू। काय झालं, कुणाचा फोन होता? नाही, वेगळ्याच कामाचा एक फोन होता। काय हॉस्पिटलचं म्हणत होतीस? हॉस्पिटलमध्ये आहे का कोणी? नाही तू आता बोलत होती ना फोनवर, म्हणता नाही विचारलं। नाही नाही, हॉस्पिटलमध्ये नाहीये कोणी, पण तू जे आता सगळं बोलत होतीस ना त्यावरचं सोल्युशन आहे। म्हणजे आता मॅडमचा खरा चेहरा मी अधिपतींसमोर आणल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे काय करणार काय तू? दुर्गे, तुला ती आई आणि मुलाची गोष्ट माहित आहे का? कोणती ग ताई? ती नाही का, तो एक मुलगा असतोय, त्याच्या आईचं काळीज। हा हा, ती गोष्ट वय माहिती आहे की मला। त्या पोराची बायको त्याला म्हणती का तुझं जर का माझ्यावर जास्त प्रेम असेल तर जा तुझ्या आईचं काळीज माझ्या पुढे घेऊन ये। मग काय, तो पोरगा जातोय, त्याच्या आईला मारतोय, त्याच्या आईचं काळीज घेतोय आणि येत असताना रस्त्यात ठेच लागतोय म्हणून पडतोय। आणि पडल्यावर त्या आईच्या काळजातून आवाज येतोय, ताई का सांभाळून पोरा, तुला लागलं तर नाही नव? तेव्हा त्या पोराला जाणवतंय आईची माया काय असते, आईचं काळीज काय असते। हा, पण आमच्या गोष्टीत उलट आहे दुर्गे। त्या गोष्टीत आईचं काळीज जेवढं मोठं असतं का नाही, तेवढं मोठं काळीज आमच्या अधिपतींचं आहे बघ। म्हणजे आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचं जर मोजमाप काढलं का नाही त्यात अधिपतीच जिंकतील बघ। त्यांचं लय जीव आहे आमच्यावर, आणि आम्ही का ग ताई अशी बोलता बोलता मधीच का थांबलीस? अगं तुझा भी तर त्यांच्यावर लय जीव आहे की ग। हाय की, आमच्या काळजाचा तुकडा आहेत ते।
पण तो काळजाचा तुकडा आम्ही आमच्यापासून दूर लोटतोय असं वाटायलंय आम्हाला. का ग ताई, तुला असं का वाटायलंय? म्हणजे आम्हाला त्यांची अवस्था कळते दुर्गे. आम्हाला दिलेला शब्द पाळायचा म्हणून ज्यांच्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे त्या त्यांच्या बायकोला एकदा पण जाऊन भेटले नाहीत ते, का संपर्क केला नाही. एका शब्दाने आम्हाला येऊन बोलले नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय. आता बघ की चंचीला आणायला सुनबाईंच्या माहेरी गेले, पण त्यांच्याशी एका शब्दाने बोलले नाहीत. तुला खरं सांगतो दुर्गे, एवढा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्या शब्दावर विश्वास ठेवणारा पोरगा अख्ख्या जगात बी शोधून सापडायचा नाही. आमचा शब्द म्हणजे आकाशवाणी म्हणून जपणारा पोरगा आम्हाला मिळाला ही आमची कुठल्या जन्माची पुण्याई आहे हे देवी अंबाबाईलाच माहित. साहेब, अधिपती, अधिपती काय करताय? चुकलं आमचं. तुम्ही उठा, उठा आधी. बघा, तुमची जागा आमच्या पायाशी नाही, आमच्या काळजात आहे अधिपती. आमची ती लायकी नाही आहे. मग लायकीची भाषा का बोलताय तुम्ही? गुन्हाच तसा केलाय. म्हणजे काय झालंय? मी भेटतोय मास्तरीनबाई, भेटतोय मास्तरीनबाई, भेटतोय मास्तरीनबाई. काहीतरी सांगू नका आम्हाला. नाही, खरंच मी रोज शाळेत भेटतोय त्यास. शाळा? तुम्ही शाळेचा संस्थापक आहे सा? तुम्ही शाळेत तर जाणारच की हो. हा, नाही तसं नाही, संस्थापक म्हणून नव्हं, विद्यार्थी म्हणून भेटतो. मी ऍडमिशन घेतल्या शाळेत आपल्या. काय काय सांगताय तुम्ही? तुम्ही आमची चेष्टा करायला? चेष्टा चेष्टा नाही, मी खरं सांगालो तुमची शपथ. म्हणजे तुम्ही जो नवीन उद्योग चालू केलता तो ह्योच होता? हा, मी तुम्हाला सांगणारच होतो. त्यापेक्षा सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. आमचा शब्द तुम्ही मोडलात अधिपती. नाही नाही, मला शब्द मोडायचा नव्हताच. आणि मी तसा मोडलेला नाही. तुम्ही काय म्हणला होता, बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही, मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही, शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडला, तुमची शपथ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.